ओके विद्यार्थी मित्रो, आपण मागील काही भागांमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाच्या पाठ क्रमांक 2 पूर्ण संख्या आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया या भागाचं पूर्ण विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता आज आपण आजच्या या पिरियड मध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तिका या सराव पुस्तिकेमधले आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण स्वाध्याय क्रमांक 2.1 यावरील उदाहरणं सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याचबरोबर स्वाध्यायाच्या अगोदर म्हणजे नमुना प्रश्न पण असतात पुस्तकामध्ये, त्या नमुना प्रश्नांचं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण विश्लेषण देणार आहे. प्रत्येक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहेत. एवढीच अपेक्षा करतो सगळ्यांनी ते प्रश्न व्यवस्थित समजून घ्यावे. अलग लक्षात. आणि त्याप्रमाणे येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या आधारावर ते सोडवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. चला तर मग आपण आज पाहूया जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विभाग 2 अंकगणित विभाग 2 गणित हे भाग 2 म्हणून येते त्यामध्ये परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तिका यामधील स्वाध्याय 2.1 या स्वाध्याय 2.1 च आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. त्यावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने आलेलं आहे. चला तर मग वेळ न वाया घालता आपण आपल्या स्वाध्यायाकडे जाऊया. बाळांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्वात अगोदर त्या स्वाध्यायाच्या अगोदर तुम्हाला पुस्तकामध्ये सराव पुस्तिकेमध्ये नमुना प्रश्न विचारलेले आहेत. जे काही नमुना प्रश्न आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला समजावणार आहे. सर्वांनी मात्र बोर्डकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे, जो की मी तुम्हाला शिकवताना खूप वेळा सांगितलं की हा प्रश्न VIMP आहे. राईट. आता तुम्हाला कळाला असेल हा प्रश्न काय आहे. तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, नमुना प्रश्न पहिला, भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक 51 दिलं, काय बाळांनो पहा, भाजक दिलेला आहे, भाजक 51 असेल, भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल तर भाज्य संख्या असणार, म्हणजे भाज्य संख्या कोणती असणार असं त्या ठिकाणी विचारलं. बघा आपल्याकडे काय काय आहे, भाजक आहे, आपल्याकडे भागाकार आहे, आपल्याकडे बाकी सुद्धा आहे. तर आपल्याकडे काय नाहीये, भाज्य संख्या नाहीये. मग भाज्य संख्या जर काढायची असेल तर यासाठी आपल्याला पडताळ्याचं सूत्र माहित असणं आवश्यक आहे. मग पडताळ्याचं सूत्र आहे बाळांनो, भाज्य बरोबर कंसात भाजक गुणिले भागाकार कंस बंद अधिक बाकी. हे आपलं पडताळ्याचं सूत्र सर्वांना माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर देता येते. मग पहा, भाज्य संख्या काढायला सांगितली, भाजक दिलेला आहे 51 गुणिले भागाकार आहे 16 अधिक बाकी 27. कंसातली क्रिया अगोदर करा पदावलीच्या नियमानुसार. 16 × 16 = 6, हातच्या आला 1, 16 × 5 = 80 आणि 1 = 81 अधिक 27. तर या दोघांची बेरीज 6 आणि 7 = 13 ला 3, हातच्या आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 8 ला 8. तर या ठिकाणी तुम्हाला भाज्य संख्या मिळाली राजोपा, तर 843
आणि हे 843 दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 1 ला आहे, म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं सगळ्यांना? नक्की? चला तर मग आता पहिला प्रश्न तुम्हाला निश्चितपणाने समजला असेल. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये नमुना प्रश्न दुसरा असा दिलेला आहे, पहा. 6451 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल? नीट समजून घ्या प्रश्नाला. ते म्हणते 6451 या संख्येत या दिलेल्या पर्यायापैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल. म्हणजे येणाऱ्या संख्येस 3 ने निशेष भाग जातो असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता 3 ने निशेष भाग जातो असं म्हणत असल्यामुळं आपल्याला 3 ची कसोटी या ठिकाणी वापरावं लागेल. 3 ची कसोटी सांगते संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 3 ने निशेष भाग जातो. मग आपल्याला या संख्येला 3 ने निशेष भाग जावा, कधी जावा? कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यावर 3 ने निशेष भाग जाते असं त्याचा अर्थ आहे, त्याचं म्हणणं आहे. मग काय करू आपण? संख्येतील अंकांची बेरीज करून पाहू. 6 + 4 + 5 + 1 यांची बेरीज होते 16. आता अंकांच्या बेरजेला भाग जाण्यासाठी 16 मध्ये किती मिळवावे लागेल? 3 च्या पाड्यात 16 येत नाही. 3 5 15, 3 संग 18 येते बरं का. अंकांची बेरीज जर तुमची 18 झाली तरच त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाईल ना. मग यामध्ये आपण 16 मध्ये जर आपण 2 मिळवले तर अंकांची बेरीज 18 होईल, आणि अंकांची बेरीज 18 जर झाली तर या संपूर्ण संख्येस 3 च्या कसोटीनुसार 3 ने निशेष भाग जाईल ना. मग या संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवायला हवी? ती आहे 2. आणि 2 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक बी ला आहे, म्हणजे 2 ला आहे, म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं? नमुना प्रश्न तिसरा पहा. चला, तिसऱ्या नमुना प्रश्नामध्ये या ठिकाणी दिलेला आहे 150 गुणिला 0 गुणिला 5 गुणिला 4 अधिक 700 ची किंमत आहे. अशी एक पदावली दिली. काय दिली पहा. 150 गुणिला 0 गुणिला 5 गुणिले 4 अधिक 700 ही एक पदावली या ठिकाणी दिलेली आहे. आता मी कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पदावलीचे नियम एका कथेच्या माध्यमातून, कहाणीच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला निश्चितपणाने माहिती आहे ते तुम्हाला समजले असतील, राईट. आता त्याच नियमांचा वापर करून पहिल्यांदा नीट लक्षात घ्या, पदावलीला कोण गेलं? गुणाकार दादा आणि बेरीज ताई गेली. मग पहिला मान कोणाला द्याल? गुणाकार दादाला पहिला मान, म्हणून कारण की तो डावीकडून पहिला आहे आणि सगळ्यात मोठा भाऊ आहे, राईट. मग 150 गुणिले 0 उत्तर येते 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700. बाळांनो 0 गुणिले 5 उत्तर येते 0 गुणिले 4 अधिक 700, राईट. 0 गुणिले 4 याचंही उत्तर 0 4 0 अधिक 700, ठीक आहे. आणि 0 अधिक 700 हे तुमचं या राशीची किंमत आहे 700. आलं लक्षात? म्हणून 700 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला असल्या कारणानं उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं? कोणाला काय अडचण?
कोणालाच नाही? किंवा तुम्ही हे इतकी मोठी स्टेप न करता तुम्ही इथल्या इथेही समजून घेतले असता, तुम्हाला जर नियम माहिती असते तर 500 गुणिले 0 0 0 गुणिले 5 सॉरी 150 गुणिले 0 0 0 गुणिले 5 0 0 गुणिले 4 0 अधिक 700 700 उत्तर. ठीक आहे, असंही आलं असतं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं करा. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलं या प्रश्नाचं नेमकं उत्तर कसं कसं आलेलं आहे ते. ठीक आहे, आणि शॉर्टकट कसं करायचं तेही मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. चला तर मग आता नमुना प्रश्न चौथा आपण समजून घेऊ. काय दिलेला आहे नमुना प्रश्न 4 बघा. नमुना प्रश्न 4 मध्ये दिलेला आहे पहा. एका मोपेडची किंमत 7250 रुपये आहे. एका स्कूटरची किंमत मोपेड पेक्षा 3750 रुपयाने जास्त आहे. एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बाळांनो नीट समजून घ्या. एका मोपेडची किंमत तुम्हाला दिलेली आहे, परफेक्ट किंमत दिलेली आहे. एका मोपेडची किंमत आहे 7250. बघा इथं मोपेडची किंमत दिलेली आहे. मोपेड केवढ्याला दिला? 7250. ओके, पुढे म्हणते एका स्कूटरची किंमत मोपेड पेक्षा, जो स्कूटर आहे ना बाळांनो, स्कूटर, या स्कूटरची किंमत मोपेड पेक्षा म्हणजे या किमतीपेक्षा स्कूटरची किंमत 3750 रुपयानं जास्त आहे. मग आता स्कूटरची किंमत जर काढायचं असेल तर इथं सांगितलं मोपेडच्या किमतीपेक्षा म्हणजे या किमतीपेक्षा 3750 रुपयानं जास्त आहे म्हटल्याच्या नंतर जर तुम्हाला स्कूटरची किंमत जर काढायची असेल तर 7250 मध्ये 3750 मिळवल्यावर तुम्हाला त्या स्कूटरची किंमत मिळून जाईल. कारण की गणितात आपल्याला सांगितलं की बाबा रे एका स्कूटरची किंमत मोपेड पेक्षा म्हणजे या किमतीपेक्षा 3750 न जास्त आहे. जास्त आहे हे काढण्यासाठी आपल्याला स्कूटरची किंमत काढण्यासाठी या किमतीमध्ये 3750 मिळवावे लागतील तरच तुम्हाला स्कूटरची किंमत मिळेल. 0 अधिक 0 0, 5 आणि 5 10 ला 0, हातच्या आला 1, 7 आणि 2 9, 1 10 ला 0, हातच्या आला परत 1, 7 आणि 3 10 आणि 1 11. बाळांनो या ठिकाणी स्कूटरची किंमत आली 11,000 रुपये. ओके, आता पुढे विचारलं तर एक मोपेड व एक स्कूटर, एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती? मोपेड म्हणजे एका मोपेडची किंमत आणि एका स्कूटरची किंमत, या दोघांची मिळून एकूण किंमत किती म्हटल्याच्या नंतर काय करावं लागेल? स्कूटरची किंमत 11,000 अधिक मोपेडची किंमत 7250 हे या दोघांची बेरीज केली तर एक मोपेड आणि एक स्कूटर या दोघांची मिळून किंमत आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर पाहू. 0 अधिक 0 0, 0 आणि 5 5, 0 आणि 2 2, 7 आणि 1 8, 1 ला 1. मोपेड आणि स्कूटर मिळून एकूण किंमत आहे 18,250 आणि हे 18,250 दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 1 ला आहेत म्हणून उत्तराचं या ठिकाणी पहिलं वर्तुळ विद्यार्थ्यांनी गोल करायचं. समजलं असेल? समजलं सगळ्यांना? नक्की? तर नमुना प्रश्न पुढचा 5वा नीट समजून घेऊया. आता आपण प्रश्न 5वा आहे. 4 संख्यांची सरासरी 30 आहे.
बघा, आपण सरासरीवरील सुद्धा उदाहरणं पाहिलेले आहेत. तर 4 संख्यांची सरासरी 30 आहे. कुठल्या तरी 4 संख्या आहेत, त्यांची सरासरी 30 आहे. एवढं जर तुम्ही वाक्य वाचलं तर तुमच्या लक्षात येते 30 ला जर आपण 4 न गुणलं तर त्या 4ही संख्यांची आपल्याला बेरीज मिळते. 30 गुणिले 4 120. हे 120 काय आहे? हे 120 4ही संख्यांची बेरीज आहे. अलग लक्षात. 4 संख्यांची सरासरी 30 आहे. मग एवढ्या वाक्यावरून आपण 30 ला 4 न गुणलं, 30 चोक म्हणजे एकूण संख्या, सरासरीला एकूण संख्यांनी जर गुणलं तर तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज प्राप्त होते, मिळते. मग 120 हे त्या 4ही संख्यांची या ठिकाणी बेरीज झाली. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल. पहिल्या 3 संख्यांची बेरीज आपल्याकडे आहे 85 असेल तर चौथी संख्या असेल. मग आपल्याला चौथी संख्या काढायला सांगितली. काय काढायला सांगितली? चौथी संख्या आपल्याला काढायला सांगितली. आपण चौथी संख्या मिळवू. पहा, तुम्हाला लक्षात येते 4ही संख्यांची बेरीज तुमच्याकडे आहे. ज्या 4 संख्या होत्या ना, त्या 4ही संख्यांची बेरीज तुमच्याकडे आहे. आणि प्रश्नात दिलं पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 आहे. जर तुम्हाला चौथी संख्या जर मिळवायची असेल तर 4ही संख्यांच्या बेरजेतनं म्हणजे या 120 मधनं 3 संख्यांची बेरीज म्हणजे 85 वजा करा, म्हणजे तुम्हाला चौथी संख्या मिळेल. बघू शकता, शून्यातनं 5 जात नाही. इथला हातच्या इथे घेतला, 10तनं 5 काढले 5, इथं राहतात 1, 1तनं 8 जात नाही. इथला हातच्या इथे घेतला, 11तनं 8 काढले 3. बाळांनो, या ठिकाणी चौथी संख्या आलेली आहे 35 आणि 35 हे आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं सगळ्यांना? बस असे साधे सोपे प्रश्न या स्वाध्यायामध्ये विचारले जातात. हे कशा पद्धतीने सोडवण्यात येतात ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर कुठलाही प्रश्न येणाऱ्या नवोदय परीक्षेमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर तुम्हाला सहज त्याचं उत्तर देता येईल. आलं लक्षात? चला तर मग आता पुढे जाऊया आपण. आता आपल्याला मेन स्वाध्यायावर यायचं आहे. नमुना प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपण स्वाध्याय 2.1 चं विश्लेषण पाहणार आहोत. त्यावरील त्या स्वाध्यायामधल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर नीट समजावून घेणार आहोत. ओके, चला तर मग यामधला 2.1 मधला स्वाध्याय 2.1 मधला पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे बाळांनो, 4 किग्र्या तांदळाची किंमत 9 किग्र्या गव्हाच्या किमती इतकी आहे. एवढं वाक्य कळालं का ते पहा. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. म्हणजे तांदळाची किंमत आणि गव्हाची किंमत इक्वल आहे का नाही? 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत आणि 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत सारखी आहे. अलग लक्षात? मग मी असं करू का, दोघांची किंमत सारखी आहे म्हणते ना, मग मी काय करेल, 4 किग्र्या तांदूळ बरोबर 9 किग्र्या गहू असं लिहिलं तर चालेल का हो? कारण वाक्यात सांगते ना 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत म्हणजे 4 किलोग्रॅम तांदूळ जेवढ्या किमतीला येतात तेवढ्याच किमतीला 9 किलोग्रॅम गहू येतात.
म्हणजे 4 किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर 9 किलोग्राम गव्हाची किंमत. अलग लक्षात. समजा 4 किलोग्राम तांदूळ जर 40 रुपयाला येत असतील तर 9 किलोग्राम गहू सुद्धा 40 रुपयाला येतात असं त्याचं म्हणणं आहे. ओके, पुढे जातो. जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये असेल, 1 किलोग्राम गव्हाची किंमत आपल्याला दिलेली आहे 54 रुपये. बघा, 1 किग्रा गव्हाची किंमत आपल्याला दिलेली आहे, किंमत 54 रुपये. मग 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये आहे, यावरून तुम्ही 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढू शकता की नाही. म्हणून 9 किग्रा गव्हाची किंमत काय होईल बाळांनो, 54 गुणिले 9, 9 पट वाढेल ना. बघा, 9 चौक 36 ला 6 चाले 3, 9 5 45 आणि 3 48. 9 किलोग्राम गव्हाची किंमत काय येईल, 486 रुपये. बरोबर का. हा, तर आता पहिलं वाक्य म्हणते 4 किलोग्राम तांदळाची किंमत आणि 9 किलोग्राम गव्हाची किंमत सारखी आहे. आलं लक्षात. म्हणजे दोघांचीही एकसारखीच आहे. म्हणजे 9 किलोग्राम गहू जर 486 रुपयाला झाला तर आता 4 किलोग्राम तांदूळ केवढ्याला असेल, 486 लाच. म्हणून 4 किग्रा तांदळाची किंमत सुद्धा काय होईल हो, 486 रुपये. कारण पहिल्याच वाक्यात सांगितलं 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. मग दोघांची किंमत सारखीच होईल ना. कळाले इथपर्यंत. चला पुढे जाऊया. तर विचारलं काय पहा, विचारलेलं महत्वाचं असतं बरं का. तर 8 किग्रा तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती. विचारलं काय, 8 किलोग्राम तांदळाची किंमत आणि 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती, त्या दोघांची मिळून एकूण किंमत किती. आता तुम्हाला माहित आहे 4 किलोग्राम तांदळाची किंमत 486 आहे. तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत किती हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 486 ला 2 न गुणावं लागेल. तांदळाची 8 किलोग्राम तांदळाची किंमत तुम्हाला काढायची आहे किंमत. तर 486 हे 4 किलोग्राम तांदळाची आहे. आलं लक्षात. 4च्या दुप्पट इथं 8 किलोग्राम होते, दुप्पट. मग ही किंमत सुद्धा दुप्पट वाढेल ना. म्हणून याला गुणिले 2 जर केलं तर तुम्हाला बघा, बे सक 12 ला 2, हातच्या आला 1, बे 8 16 ने 1 17 ला 7, हातच्या आला 1 आणि बे चोक 8 आणि 1 9, 972 रुपये हे 8 किलोग्राम तांदळाची किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळाली. समजलं इथपर्यंत. आता विचारलं काय, तर 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती. म्हणजे ही किंमत म्हणजे 8 किलोग्राम तांदळाची आहे आणि 9 किलोग्राम तांदळाची 486 रुपये किंमत गव्हाची, 9 किलोग्राम गव्हाची 486 रुपये किंमत. हे दोघं मिळून एकूण किती. मग या दोघांची बेरीज करा. 972 अधिक 486 बर का. मग 2 आणि 6 8, 7 आणि 8 15 ला 5, हातच्या आला 1, 9 4 13 ने 1 14. किती रुपये हो, 1458 रुपये हे त्या 8 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत आहे. समजलं. म्हणून 1458 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या. समजलं का.
याला आणखीन एका छोट्याशा स्टेपनं सुद्धा सोडवता येते, ते म्हणजे नीट लक्षात घ्या. तुम्हाला 9 किलोग्राम गव्हाची किंमत तुम्हाला मिळालेली आहे. आलं का लक्षात? इथंच तुमचं उत्तर येते. 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती मिळाली? 486. मग तेवढीच किंमत 4 किलोग्राम गव्हाची तांदळाची आहे म्हणते बरं का, आहे ना. मग जर तुम्हाला विचारलं काय 8 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती असं विचारलं, मग तुम्हाला माहिती आहे 8 किलोग्राम तांदूळ हे 4 किलोग्रामच्या दुप्पट यायला, म्हणजे ते दुप्पट, आणि 9 किलोग्राम गहू हे 1 पट. सरळ तुम्ही 486 ला बघा, तुम्ही जर इथं 486 ला सरळ तुम्ही 3 न जर गुणलं तर 3 संग 18 ला 8, हातच्या आले 1, 3 8 24 आणि 25 ला 5, हातच्या आला 2, 4 त्रिकम 12 आणि 2 14. तर तुम्हाला एवढ्या एका गुणाकारात सुद्धा 1458 उत्तर मिळते. पण त्यासाठी थोडस डोकं वापरावं लागेल ना. आता तुम्हाला समजण्यासाठी मी असे छोटे छोटे स्टेप करून सांगत आहे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? तर पाहूया आता पुढे. हा प्रश्न गेल्या वर्षी आलेला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024 ला जे नवोदयची एक्झाम झाली त्या 2024च्या पेपर मध्ये हा प्रश्न आलेला आहे का 23 मध्ये आला माहित नाही, दोघांपैकी आहे. बघा, 4 किंवा जास्त अंकाची संख्या, 4 अंकाची किंवा जास्त अंकाची म्हणजे 4 अंकाची, 5 अंकाची, 6 अंकाची, 7 अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल, म्हणजे तिला जर 8 ने भाग जात असेल, जर विसर्ग चिन्ह ओके असं दिलेलं आहे, 8 न भाग जात असेल तर संख्या सम आहे, पर्याय क्रमांक 1. शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, पर्याय क्रमांक 3. शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत, पर्याय क्रमांक 4. शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन वाढतंय प्रश्न वाचून. आता जर आपण पाहिलं, आता हे काय करतात बरेच विद्यार्थी 8चा विचार करतात. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. ह्या सगळ्या संख्या काय वाटायल्यात? सम वाटायल्यात. मग आपण पर्याय क्रमांक 1 च्या बरोबर जातो. आणि जर आपण कुठली 8 न भाग जाणारी संख्या पाहिली तर ती समज दिसते. पण तुम्हाला 2 अंकी आणि 1 अंकी संख्येबद्दल बोललं का हो? नाही बोललं. कोणाबद्दल बोललं? 4 किंवा जास्त अंकांची संख्या यांच्याबद्दल बोललं. ज्या संख्या 4 अंकी आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंकी आहेत, तर संख्या सम आहे. सम तर राहणारच आहे हो, पण सम असून चालत नाही. आता मला सांगा, ही संख्या 4 अंकाची आहे, आणि ती सम आहे. तिला 2 ने 8 ने भाग जातो? नाही जात. समचा विचार नाही करायचा आपल्याला. या ठिकाणी 8 ने विभाज्य असेल असं म्हणलं. 8 ने विभाज्य कोणती संख्या असेल? 8 ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 3 अंकाला, म्हणजेच शतक, दशक व एकक स्थानचा अंक मिळून बनणाऱ्या संख्येला, याचा अर्थ म्हणजेच शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. ओके, मग आता शेवटच्या 3 अंकाला, मग आता इथं तुमचं उत्तर काय येईल बाळांनो? शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. 4 किंवा 4 पेक्षा मोठ्या संख्या घ्या, 4 अंकी घ्या, 5 अंकी घ्या, 6 अंकी संख्या घ्या, 7 अंकी घ्या, त्यांना 8 ची कसोटी लावताना आपण काय पाहतो? शेवटचे 3 अंक.
आलं लक्षात? संख्या 4 अंकी असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो किंवा 3 अंकी पण असली तरी शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो, हे 8ची कसोटी आपल्याला सांगते. आलं लक्षात? मग आपल्यासाठी महत्वाचं या प्रश्नाच्या बाबतीत पहा, प्रश्न विचारला थोडासा वेगळा विचारला, म्हणजे कन्फ्युजिंग विचारला. जर असा आहे तो प्रश्न, जर 4 किंवा जास्त अंकाची संख्या म्हणजे सम आहे, बघा नीट लक्षात घ्या, असा त्याचा अर्थ होतो. जर 4 किंवा जास्त अंकाची संख्या सम आहे, बरोबर आहे, मग ती 8 ने विभाज्य असेल. मग ती कधी 8 ने विभाज्य असेल? शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर ती 8 ने विभाज्य असेल. मग हे उत्तर योग्य होईल का? नाही, हे उत्तर चुकीचं आहे. 8ची कसोटी सांगत नाही शेवटचा अंक जर 8 ने विभाज्य, 8ची कसोटी अशीच नाही सांगत, म्हणून हे पण पर्याय येत नाही. शेवटच्या 2 अंकाचा 8च्या कसोटीत आपण विचार करत नाही, म्हणजे हे पण उत्तर बरोबर नाही. उत्तर बरोबर आहे, शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. कारण शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो, म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं का सगळ्यांना? नक्की? चला तर मग आता पुढचा प्रश्न नीट समजून घेऊया या स्वाध्याय मधला. एक इंजिन इंजन माहिती आहे? इंजन आपल्याकडे इंजन म्हणतात. एक इंजिन एका मिनिटात, बघा एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, म्हणजे खेचते. 95 लिटर पाणी खेचते म्हणजेच पाणी उपसते. तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल असा तो प्रश्न आहे. बघा ह्याला 2 प्रकारे केलं जाते बरं का. त्रैराशिक मांडणी माहिती आहे तुम्हाला? इकडे लिहा मिनिट आणि इकडे लिहा लिटर. मी म्हणजे मिनिट, लिटर लिटर तर लिहिलेलं आहे. बघा एक इंजिन एका मिनिटात 1 मिनिट 95 लिटर, राईट. 14,060 लिटर, हे लिटर खाली लिहा, 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? x मिनिटे एवढा वेळ लागेल, म्हणून इथं x लिहायचं. 1 मिनिट 95 लिटर, x मिनिट 14,060 लिटर. कळालं? आता तिरपा गुणाकार, या दोघाचा गुणाकार होतो, या दोघाचा गुणाकार होतो. x गुणिले 95 बरोबर 1 गुणिले 14,060 म्हणजे 14,060 एक 14,060. x काढायचा आहे, मग x बरोबर गुणाकारातले 95 इकडं भागाकारात जातील. 14,060 भागिले 95. आता 95चा तर पाडा जमणार नाही, मग मी तुम्हाला काटाकाटी शिकवली होती, ठीक आहे. मग काटाकाटी करून घ्या. 5 न दोन्ही संख्या काढतात. 5 1 5 उरले 4, 5 9 45. 5 दोन्ही 10 उरले 4, 5 8 40. 5 1 5 उरला 1, 5 दोन्ही 10. आता 19 न काढता येते, 19चा पाडा येते सगळ्यांना. 19 1 19, 19 1 19. 28 मधनं 19 गेले, 9 उरले. बाळांनो या ठिकाणी झाले 91, बरोबर? बरोबर आहे ना?
19 न 91 ला भाग द्यायचा, 19 चा पाडा 91 किंवा 91 पेक्षा कमी वाली संख्या येईपर्यंत म्हणा. 19 चोक 76, 91 मधनं 76 काढा 15, 152 झाले. 19च्या पाड्यात 152 आहे की नाही? 19 8 152, उत्तर आलं 148. बघा एक्स बरोबर मिळालं 148. हे मिनिट असल्यामुळं हे सुद्धा मिनिटच आहेत. 148 मिनिट. 148 मिनिट दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं. लक्ष द्या, थोडस आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. कधी कधी 148 मिनिट नसते, तुमचा जो एक्स आलेला आहे तो तासात मिनिटात दिला जाईल. अशा वेळी काय करणार, या 148 ला 60 न भागायचं, तासात आणि मिनिटात रूपांतर होते. 148 दोन्ही 120, सॉरी 60 दोन्ही 120, 60 न 148 ला भागायचं, 60 दोन्ही 120, 148 मधनं 120 काढा, उरतात 2 तास 28 मिनिटे. उरले होते 28 म्हणून 2 तास 28 मिनिटे. हे सुद्धा उत्तर येते बाळांनो. आलं लक्षात? समजलं का नाही? कधी कधी तर पर्यायात जर हेही उत्तर नसल तर 2.28/60 तास, सॉरी तास असं तुमचं उत्तर येऊ शकते. अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर याला परत आणखीन काटता येते. किती न काटेल हे? 4 न. 4 7 28 आणि 4 1 4, उरले 2, 4 5 20, म्हणजे 2.7/15. बरोबर आहे? तास असं पण उत्तर जाते पुढे. म्हणजे उत्तर कोण्या एककात विचारलं हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. या ठिकाणी उत्तर हे मिनिटातच विचारल्यामुळं याचा काही संबंध येणार नाही. तुम्हाला सरळ येतं, मिनिटात उत्तर विचारलं, 148 मिनिटे लागतात, म्हणून उत्तराचं आपण दुसरं वर्तुळ या ठिकाणी गोल केलं. समजलं सगळ्यांना? बघा प्रश्न 4 स्वाध्याय मधला त्या. 2 संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती? मी तुम्हाला सांगितलं हा प्रश्न सोडवायचा कसा, तर नीट लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला मोठी संख्या विचारली जाते, मोठी संख्या ज्यावेळेस तुम्हाला विचारली जाईल त्यावेळेस काय करायचं, 2 संख्यांची जी बेरीज आहे ना, बेरीज 9,87,654, ही 2 संख्यांच्या बेरजेमध्ये हा 20,100 म्हणजेच 20,100 हा फरक या 2 संख्यांच्या बेरजेमध्ये मिळवायचा. कधी कधी मिळवायचा? जर तुम्हाला प्रश्न असा दिला आणि मोठी संख्या जर विचारली तर तो फरक त्या बेरजेत मिळवा. मिळवल्याच्या नंतर तुम्हाला बेरीज काय मिळते बघा, 4 आणि 0 4, 5 आणि 0 5, 6 आणि 1 7, 7 आणि 0 7, 8 आणि 2 10 ला 0, 8 ला 1, 9 आणि 1 10, 10,07,754. राईट. हे मिळवायचं कधी, जर तुम्हाला मोठी संख्या विचारली तर. आता मोठी संख्या मिळते कशी, मग ही जी आलेली बेरीज तुम्ही फरक मिळवल्यावर जी बेरीज आलेली आहे ना, त्या बेरजेला काय करा, 2 ने भागा, तुम्हाला मोठी संख्या या ठिकाणी मिळेल. बे 1 बे, बे 5 10,
2 न 0 ला भाग जात नाही म्हणून 2 0 0. मग 7 ला द्या, 2 त्रिक 6, 7 मधनं 6 गेले उरला 1, 2 8 16 उरला 1, 2 7 14 उरला 1, 2 7 14. तर बाळांनो या ठिकाणी मोठी संख्या काय आली? 5,03,877. 5,03,877 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ गोल करायचं. परत एकदा पहा, जर प्रश्न असा दिला असेल की दोन संख्यांची बेरीज एवढी एवढी आहे, म्हणजेच 9,87,654 आहे, त्या दोन संख्यांपैकी एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल, तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती असं जेव्हा विचारलं जाते तर त्या बेरजेमध्ये हा फरक मिळवायचा. आलेल्या बेरजेला जर तुम्ही 2 न भागलात तर तुम्हाला मोठी संख्या मिळते. आता मोठ्या संख्येच्या बाबतीत तर झालं. लहान संख्या जर विचारली तर काय करायचं? या बेरजेमधनं हा फरक वजा करायचा. लहान संख्या विचारली तर फरक वजा करायचा. आलेल्या वजा बाकीला परत 2 न भागा, तुम्हाला लहान संख्या तुम्हाला मिळून जाईल. समजलं? इतकं सोपा प्रश्न आहे तो. चला तर मग आता 5वा प्रश्न नीट समजून घ्या. 5वा प्रश्न आहे, वाचून घ्या एकदा. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते, तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नाला अगोदर नीट समजून घ्या. प्रश्नामध्ये दिलं काय? बऱ्याचदा काय होते, तुम्हा छोट्या विद्यार्थ्याकडून प्रश्न वाचलाच जात नाही, डायरेक्ट तुम्ही उत्तरच काढण्याचा प्रयत्न करता. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे तितकंच गरजेचं आहे जेवढं उत्तर काढणं गरजेचं असतंय. आलं लक्षात? प्रश्न वाचायचा म्हणजे एक इंजिन एका तासाला म्हणजे तासाला 84,500 लिटर पाणी खेचते म्हणजे उपसते जमिनीतून. ठीक आहे. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. एका दिवसात कंप्लीट पूर्ण दिवस आपला 24 तासाचा असतो ना, या 24 तासाच्या दिवसामध्ये एका दिवसात फक्त 10 तास इंजिन चालते, तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? मग असं 5 दिवस इंजिन जर चालवलं तर पाणी किती बाहेर टाकल किंवा पाणी किती लिटर पाणी खेचल हे विचारलेलं आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. एक इंजिन एका तासाला किती? 84,500 लिटर एवढं पाणी एका तासाला खेचते. ओके. आता याला 2 प्रकारे उत्तराला काढता येईल. पहा, मग 10 तासाला किती खेचेल? 10 तासात म्हणजे एका दिवसात. मग 84,500 ला आपण काय करणार? 10 न गुणणार. तर तुम्हाला 10 न गुणताना सोपा गुणाकार सांगितला होता. 84,500 ला 84,500 लिहून टाका, त्याच्यावर 1 0 द्या. म्हणजे एका दिवसात ते इंजिन 8,45,000 लिटर पाणी खेचेल एका दिवसात, बर का. मग ते इंजिन आपण किती दिवस चालवलं? 5 दिवस चालवलं. मग 5 दिवसात किती पाणी खेचल हे काढायला सांगितलं. 5 दिवसात, म्हणून याला गुणिले 5 करा. 5 दिवसातलं पाणी तुम्हाला मिळेल 500 500 500 5 5 25 ला 5, हातच्या आले 2, 5 चोक 20 2, 22 ला 2, हातच्या आले 2, 5 8 40 2, 42. म्हणजे ते इंजिन 5 दिवसात 42,25,000 लिटर पाणी खेचेल. 42,25,000 लिटर हे दिलेल्या पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल केलं. आता
अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर याला भरपूर वेळ लागेल, म्हणजे 2 गणित करावे लागतील. पण तुम्ही जर प्रश्नाला काळजीपूर्वक समजून घेतला तर एका स्टेप मध्ये उत्तर काढसाल. बघा, बरोबर आहे. तर 84,500 लिटर हे एका दिवसात उपसते, म्हणजे एका तासात उपसते. एका तासात 84,500 लिटर ते इंजिन एका तासातच उपसते. आता मग मला सांगा, इंजिन रोज किती तास चालवल्या जाते? 10 तास. मग असं किती दिवस चालवायचंय? 5 दिवस. मग 10 तास रोज, मग या 5 दिवसाचे किती तास चालेल ते? 50 तास. मग सरळ तुम्ही याच संख्येला म्हणजे 84,500 ला 50 तासानं जर गुणलं तर तुमचं उत्तर काय येते पहा. हे 3 शून्य सरळ देऊन टाका. दिले. 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22 ला 2 हातचे आले 2, 5 8 40 आणि 2 42. 42,25,000 लिटर एवढं पाणी खेचेल. हे उत्तर एका स्टेप मध्ये मिळेल. आलं लक्षात? आता तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा हजरजबाबीपणा असते तिथं, म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो आपण त्याला. त्या ठिकाणी प्रश्न वाचल्या तुमच्या डोक्यात कोणते विचार येतात त्याच्यावरून त्याचं उत्तर किती लवकर काढणं हे अपेक्षित असते. आलं का लक्षात? तुम्ही जर हा विचार केला तर तुम्ही असं उत्तर काढाल, तुम्ही जर हा विचार केला तर असं उत्तर काढाल. ठीक आहे. पण तुम्हाला कोणतं काढायचंय तुम्ही ठरवा. मी माझ्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आता याच स्वाध्यायामधील प्रश्न कितवा? 6वा. लक्ष राहू द्या. कापडाचे प्रश्न 6वा. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. कापड खरेदी करायला गेलता की नाही कधी तुम्ही? बरं का, शिवून घालणारे बरं का, रेडीमेड वाल्याला काही समजणार नाही. तुम्ही कापड खरेदी करायला गेलात, तुम्ही मम्मी पप्पा सोबत जर दुकानात गेला असेल, ठीक आहे, तर मम्मी पप्पा असे बसतात आणि त्यांना वेगवेगळी कापड त्यांच्या अंगावर टाकून त्याचे रेट सांगितले जातात. म्हणजे काही स्वस्त असतात, काही महाग असतात बरं का, काही अति महाग असतात, रेमंड सारख्या कंपनीचे, हो की नाही. तर अशा वेगवेगळ्या कापड तर कापडच असते ना, पण त्याच्यामध्ये क्वालिटीनुसार ते स्वस्त महाग असतात. आलं का लक्षात? हा. तर तसंच कापडाचे काही वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. या ठिकाणी त्याचे काही दर दिलेत. आलं का लक्षात? आणि A, B, C आणि D प्रकारचं कापड आहे. 4 प्रकारचं कापड आहे आणि त्याचे दर या ठिकाणी दिलेला आहे. विचारलं काय हो? वरील पैकी सर्वात स्वस्त आहे. मग सगळ्यात स्वस्त कापड कोणतं हे विचारलेलं आहे. मग आता सर्वात स्वस्त कापड कोणतं हे जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल? बघा, पर्याय क्रमांक 1 A मध्ये ए वालं जे कापड आहे याच्याबद्दल काय दिलं? 460 रुपयाला 23 मीटर कापड दिलं. 460 रुपयाला 23 मीटर कापड येते. याच्यावरून ते स्वस्त आहे किंवा महाग आहे आपल्याला सांगता येत नाही. 912 रुपयाला 38 मीटर कापड येते बी वालं. सी वाला कापड 375 रुपयाला 15 मीटर कापड येते, तर डी वाला कापड 396 रुपयाला 18 मीटर कापड येते. मग त्या कापडाचे प्रकार आणि त्याचा मीटर मध्ये रक्कम यावरून आपल्याला कोणतं स्वस्त आहे हे सांगता येत नाही. यासाठी काय करावं लागेल? बघा, 460 रुपयाला 23 मीटर कापड आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपल्याला सर्वात अगोदर 1 मीटर कापड केवढ्याला पडते हे काढावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 460 ला 23 न जर भागलं तर तुम्हाला 1 मीटर कापडाची किंमत मिळेल. 23 1 23, 23 2 46, 23 0 0. म्हणजे ए वालं जे कापड आहे, बघा, ए वालं जे कापड आहे ते 20 रुपये प्रति मीटरचं आहे. 1 मीटर कापड 20 रुपयाला मिळते, असा त्याचा अर्थ होतो.
मग बी वाल्या कापडाबद्दल पाहूया. बी वालं कापड काय रुपये मीटर आहे हे आपण अगोदर शोधा. 912 रुपयाला 38 मीटर कापड आहे. मग 912 भागिले जर 38 केला तर तुम्हाला 1 मीटर कापडाची किंमत मिळेल. मग 38 एक 38 दोन्ही 76 होतात. 91 मधनं 76 काढा, 15 उरले, 152 झाले. 38 न 152 ला भाग द्यायचा. 38 चोक 152 होतात. म्हणून बघा 1 मीटर कापड या ठिकाणी 24 रुपयाला मिळालेलं आहे. समजलं सगळ्यांना. तर सी वाला कापड पहा. सी वाला कापड काय रेट काय रुपये मीटर येईल आपल्याला. 375 ला 15 न भागावं लागेल, कारण 375 रुपयाला 15 मीटर कापड या ठिकाणी दिलं. मग 1 मीटर कापडाची किंमत काढा. बघा 15 एक 15, 15 दोन्ही 30, उरले 7, 15 पाचा 75. हे सी वालं जे कापड आहे ते 25 रुपये मीटर आहे असं आपल्या लक्षात आलं. मग आणि आपण डी वाल्या कापडाबद्दल बघूया. डी वाला कापड काय भाव आहे तर 396 रुपयाला 18 मीटर कापड म्हणते. मग 396 ला जर तुम्ही 18 न भागलं तर तुम्हाला 1 मीटर कापडाची किंमत मिळेल. 18 एक 18, 18 दोन्ही 36, उरले 3, 18 दोन्ही 36. म्हणजे डी वालं कापड 22 रुपये मीटर आहे. नीट लक्षात घ्या. ए वालं जे कापड आहे 20 रुपयाला 1 मीटर कापड मिळते. बी वालं कापड 24 रुपयाला 1 मीटर कापड मिळते. सी वालं कापड हे 25 रुपयाला 1 मीटर कापड मिळते. तर डी वालं कापड 22 रुपयाला 1 मीटर कापड मिळते. तर यावरून मला सांगा सर्वात स्वस्त कापड कोणतं. ए वालं, कारण 20 रुपये मीटर आहे ना ते कापड, मग ते सगळ्यात स्वस्त आहे. मग सर्वात विचारलं काय वरील पैकी सर्वात स्वस्त आहे कोणतं आहे. ए वाला कापड आहे आणि ए वालं हे पर्याय क्रमांक 1 लाच आहे. म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ या ठिकाणी गोल केलं. समजलं सगळ्यांना. काय अडचण कोणालाच नाही. मागच्या मंडळींना सगळ्यांना समजलं ना. चला 7वा प्रश्न समजून घेऊया. स्वाध्याय 2.1 मधला हा 7वा प्रश्न. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असेल. 7वा प्रश्न आहे. विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात. म्हणजे त्याला प्रत्येक तासाला किती रुपये मिळतात हे विचारलं. आता नीट लक्षात घ्या. विनय रोज किती तास काम करतो. असं तो 15 दिवस काम केला. 15 दिवस काम केलं. 15 त्रिक विनयनं 15 दिवसात 45 तास काम केलं. आलं लक्षात. कळालं एवढं. विनय रोज 3च तास काम करतो. असं तो 15 दिवस काम केला. मग 15 दिवस काम केल्याबद्दल म्हणजे 15 दिवस काम केला म्हणजे किती तास काम केला. 45 तास काम केला. आता 15 दिवस काम केल्याबद्दल त्याला किती रुपये मिळालेत हो. 1125 रुपये मिळालेत. मग 1125 रुपये हे या 45 तासाचा रोज असेल त्याचा. मग 1125 ला जर तुम्ही 45 न भागलं तर उत्तर काय येते पहा. 45 एक 45 दोन्ही, उरले किती 22. आता 45 न 225 ला भाग द्या. 45 पाचा 225. म्हणजे हे तास आहेत आणि त्या तासांचा तो रोज आहे. मग
त्याला 25 रुपये रोज मिळाला प्रति तास. मग आपल्याला विचारलं काय, तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळाले, 25 रुपये मिळाले. आणि 25 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे, म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. आणखीन दुसऱ्या पद्धतीने जाता येते बघा. 1125 रुपये हे 15 दिवसाचे आहेत. मग एका दिवसाचे किती मिळतात हे काढा. 1125 ला 15 न भागा. 1125 भागिले 15. 15 एक 15, 15 7 105 उरले 7, 15 5 75. एका दिवसाला त्याला 75 रुपये मिळाले. मग एका दिवसाला जर त्याला 75 रुपये मिळाले तर प्रत्येक दिवशी त्याने 3 तास काम केलं. एका तासाला किती मिळाले हे जर काढायचं असेल तर 75 ला 3 न भागावं लागेल. 3 एक 3, 3 25 75. आलं लक्षात. म्हणजे प्रत्येक तासाला 25 रुपये तास त्याला पडला. समजलं. असंही उत्तर जमतंय. ठीक आहे. तुम्हाला त्या पेपरच्या ठिकाणी परीक्षेत काय डोक्यात येते ते महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यावर तुम्ही 2 वर्ष करा किंवा 10 वर्ष अभ्यास करा नवोदयचा, हे एवढं 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करून सुद्धा तुम्हाला सोडवायचा पेपर किती तासात आहे, 2 तासात. नीट लक्षात घ्या. तर त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही काय विचार करता यावरच तुमचा पूर्ण पेपर अवलंबून असतो. ठीक आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न 8वा नीट समजून घेऊया. याही प्रश्नाला 2 प्रकारे आपल्याला सांगता येते. ठीक आहे. पहा. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवार किती गेले तो 1250 लोक. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे 1250 च्या 3 पट म्हणजे शनिवारी किती गेले 3 0 0, 3 5 15 ला 5, 7 ला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 1 3 म्हणजे 3750 लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. सगळे मिळून म्हणजे शुक्रवारचे आणि शनिवारचे दोन्ही दिवसाचे मिळून एकूण किती लोक सर्कस बघायला गेले. मग 3750 हे शनिवारी गेलेले आणि शुक्रवारी गेलेले 1250 हे मिळून किती लोक व्हायलेत 0, 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 10 ला 0, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. 5000 लोक त्या दोन्ही दिवसात मिळून सर्कस बघायला गेले. 5000 हे दिलेल्या पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं. ठीक आहे. बघा हे या पद्धतीने. पण या ठिकाणी तुम्हाला काय काय करावं लागलं, एकदा गुणाकार पुन्हा बेरीज. पण याच प्रश्नाचं उत्तर आपण एकाच स्टेप मध्ये काढू शकतो. यासाठी इथून विचार करावा लागेल. इथं काहीतरी असते आपल्या एक. ठीक आहे. आक्रोड. त्या आक्रोड मधून विचार करावा लागेल. ठीक आहे. तर पहा प्रश्नाला नीट समजून घ्या. शुक्रवारी किती जण गेले 1250 शुक्रवारी गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. एवढं मान्य आहे. मग पुढे विचारलं काय ते महत्वाचं आहे. सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. आता मला सांगा, शुक्रवारी गेले त्याच्या 3 पट शनिवारी गेले. मग हे 3 पट आणि शुक्रवारची 1 पट असे 4 पट लोक व्हायलेत. मग तुम्ही जर 1250 ला जर 4 न गुणलं बाळांनो, तर तुम्हाला त्या दोन्ही दिवशी किती लोक सर्कस बघायला गेले हे कळून जाईल. 4 0 0, 4 5 20 ला 0, हातच्या आले 2, 4 2 8 आणि 2 10 ला 0, हातच्या आला 1, 4 1 4 आणि 1 5. बघा एका स्टेप मध्ये सुद्धा 5000च हे उत्तर आलं की नाही.
म्हणून या दोन्ही दिवशी 5,000 लोक सर्कस बघायला गेले. या प्रश्नाचं उत्तर 2 आल्या कारणानं उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं. समजलं? याच स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न वाचतो बघा. प्रश्न 9. दोन संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेल्या प्रश्नासारखा आहे. इथं सुद्धा तुम्हाला मोठी संख्या विचारलेली आहे. ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बाळांनो मोठी संख्या विचारलेली असते, अशा प्रश्नांच्या बाबतीत एकच गोष्ट ध्यानात ठेवा. त्या दोन संख्यांची बेरीज किती रे? 3,45,678. या बेरजेमध्ये हा फरक म्हणजे 16,016 हा जो फरक तो मिळवायचा. 16,016 हा फरक या बेरजेमध्ये मिळवा. मिळवला. 8 6 14 4, 8 1, 7 1 8 1 9, 6 0 6 बर का. 6 5 11 1, 8 1, 4 1 5 आणि 1 6, 8 आलेला 1 6, 3 3. म्हणजे उत्तर काय आलं? 3,61,694. ओके. मग आलेल्या बेरजेला म्हणजेच 3,61,694 ला जर तुम्ही 2 न भागला तर तुम्हाला मोठी संख्या मिळेल. बघा कशी. बे एक बे बे एक बे उरले 1 बे 8 16 उरले काहीच नाही. 2 न 1 ला भाग जात नाही म्हणून 0. 16 ला द्या. बे 8 16. ओके. काहीच उरलं नाही. बे चोक 8 उरला 1 बे 7 14. म्हणजे मोठी संख्या असेल 1,80,847. 1,80,847 दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. मोठी संख्या विचारल्यावर त्या बेरजेत हा फरक मिळवायचा. आलेल्या बेरजेला जर तुम्ही 2 न भागलात तर तुम्हाला मोठी संख्या मिळते. आता परत सांगतो, लहान संख्या मिळवायची असेल तर काय करायचं? तर या बेरजेमधनं हा जो फरक आहे तो वजा करायचा आणि आलेल्या वजाबाकीला जर तुम्ही 2 न भागलं तर तुम्हाला लहान संख्या मिळते. पण या गणितात तुम्हाला मोठी विचारल्यामुळं अशा पद्धतीने करायचं. समजलं? तर मोठी संख्या दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल केलं. चला तर मग या स्वाध्यायामध्ये आता एक शेवटचा प्रश्न जो की तुमच्या परीक्षेत नाहीये, म्हणजे तुमच्या पुस्तकात नाहीये, पण पूर्वीच्या पुस्तकात होता, तो प्रश्न या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहा, हा शेवटचा प्रश्न या स्वाध्यायामधला, तो नीट समजून घ्या बाळांनो. ठीक आहे. प्रश्न नीट समजून घ्या. 900 गुणिले 100 येण्याकरिता, म्हणजे हा गुणाकार येण्याकरिता, म्हणजे याचा गुणाकार करून घ्या. 900 गुणिले 100, 9 1 9 वर 4 0, म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे 90,000 येण्याकरिता. आलं लक्षात? 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवायला हवी? बघा, हे उत्तर येण्याकरिता, म्हणजेच 90,000 हे उत्तर येण्याकरिता. परत एकदा समजून घ्या. 900 गुणिले 100 येण्याकरिता म्हणजेच 90,000 उत्तर येण्याकरिता 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत, म्हणजे या दोघांच्या बेरजेत
कोणती संख्या मिळवायला हवी, म्हणजे या दोघांच्या बेरजेत आपण कोणती संख्या म्हणजे आपण x मिळवायला हवी. अलग लक्षात, x ही संख्या जर मिळवली तर उत्तर 90,000 येईल ना. कळालं. तर पाहूया, या दोघांची बेरीज करा. 4 आणि 5 9, 6 आणि 2 8, 3 आणि 5 8, 4 आणि 3 7 आणि 8 ला 8. तुम्हाला x काढायचा आहे. हा अधिक x बरोबर 90,000. बघा, तुमचा x जर मिळवायचा असेल तर हा अधिक 87,889 तिकडे न्या, वजा होईल, मग तुमच्या हातात x मिळेल. पहा, 90,000 मायनस 87,889. मग x बरोबर शून्यातनं 9 जात नाहीत, इकडच्या इकडे दिला, 10 झाले, 10तनं 9 काढला 1, 9तनं 8 काढला, 9तनं 8 काढला, 9तनं 7 काढला आणि 8तनं 8 काढला 0. म्हणजे x बरोबर काय आला? 2111. मग या ठिकाणी तुम्हाला असं सांगावं लागेल की बाबा रे, 2111 मिळवल्यावर उत्तर 900 गुणिले 100 येईल, म्हणजेच 90,000 येईल. मग 90,000 हे उत्तर येण्यासाठी आपल्याला 2111 त्या या दोघांच्या बेरजेत मिळवायला पाहिजे. मग हे दिलेल्या पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं का राजे हो? नक्की. तर पुढे जाऊया. पुढे काय दिलं पहा. हो, या ठिकाणी स्वाध्याय 2.1 वरील सर्वच्या सर्व प्रश्न आणि त्या अगोदरचे नमुना प्रश्न मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्वच्या सर्व प्रश्न समजले असतील. तो आजच्या पुरतं या ठिकाणी इथंच थांबूत. टाटा बाय बाय.